और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार. सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि उपस्थित महिला आणि बंधू या सर्वांचंच मी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्ष अनावरण सोहळ्यामध्ये स्वागत करते. आणि आज आपण हा सोहळा घेतलेला आहे 13 जानेवारी रोजी. कालच राजमाता जिजाऊंची जयंती झाली आणि कुठेतरी राज्यामध्ये आणि राष्ट्रामध्ये जो बदल आहे तो घडला पाहिजे, यासाठी आपण पक्षाची स्थापना केलेली आहे. आणि आपण आता अनावरण करूया सुरुवातीला आणि नंतर प्रेस कॉन्फरन्स आपण घेऊयात. काही छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या ऐतिहासिक क्षणाला या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर पत्रकार बंधू आणि भगिनी यांच्या साक्षीने आज या ठिकाणी पक्षाचं अनावरण झालेलं आहे. आणि आपण या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि इथून पुढे आपण मला वाटतं प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करूया. जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना प्रथम वंदन करते. आणि आज दुर्गा ब्रिगेड पक्षाची आज स्थापना झालेली आहे असं मी जाहीर करते 13 जानेवारी रोजी. आणि आज उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व नागरिक हे सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद करते. गेले 5 वर्ष दुर्गा ब्रिगेड संघटना ही कार्यरत होती राज्यभरामध्ये. आणि राज्यभरामध्ये संघटनेमार्फत मोठ्या प्रमाणामध्ये चळवळी आणि कामंही केलेली आहेत. आज कुठेतरी त्याचं फळ आणि आज आपण बघतोय. मी कॉलेजमध्ये असताना बऱ्याचशा मुलींची छेडछाडी असतील किंवा विविध महिलांचे प्रश्न असतील, हे बघून मी कुठेतरी एक व्यासपीठ उभं केलं आणि ते दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या रूपांतरामध्ये आलं. आणि आज आपण जे राजकीय परिस्थिती बघतोय तर त्या अनुषंगाने दुर्गा ब्रिगेड पक्ष हा स्थापन केलेला आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि भारतातील महिलांच्या नावाने हा पहिला पक्ष असेल. आपण बघतो की स्त्री शक्ती आपण म्हणतो, देव देविता जे आहेत त्यांच्या हातामध्ये, प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र दिलेले आहेत. दुर्गा असेल, कालिका असेल, यांच्या हातामध्ये तलवार आहे, त्रिशूल आहे. तर कुठेतरी आपल्या महिलांवरती होणारा अन्याय आपण पुढे सहन न करता त्याच्यावरती कुठेतरी प्रतिकार केला पाहिजे. त्यासाठी दुर्गा ब्रिगेड पक्षाची ही स्थापना केलेली आहे. संघटनेचे ध्येय आणि उद्दिष्ट आज आपण बघतोय महिलांवरती होणारे अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत आणि कुठेतरी हे महिलांवरती अत्याचार थांबले पाहिजेत. आज महिला सुरक्षित असेल तर आपला देश सुरक्षित राहील. आपल्या मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत, मुलींवरती अत्याचार होत आहेत, चिमुकलींवरती अत्याचार होत आहेत. ग्रामीण भागावरती तर बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांची प्रकरणं सुद्धा बाहेर येत नाही, अंगावरती काटा येतो अक्षरशः. तर कुठेतरी महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कुठेतरी एक आवाज म्हणून दुर्गा ब्रिगेड पक्षाची स्थापना केलेली आहे. आणि आज आपण बघतोय शेतकरी बंधू असतील, शेतकरी बंधूंचे प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांवरती कर्ज आहे. तर अशा प्रकारामध्ये कुठलंही शासन शेतकऱ्यांना मदत करायला तयार नाहीये. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शासन हे पोहोचत नाही. आज महिला उत्तेजिका आपण पाहिलं राज्यभरामध्ये, तर महिला उत्तेजिकांच्या नावाने स्कीम ह्या काढल्या जातात, परंतु त्या तळागाळातील ज्या महिला उत्तेजिका खरोखर काम करणाऱ्या आहेत त्यापर्यंत ह्या स्कीम पोहोचल्या जात नाहीत. तर महिला उद्योग, रोजगार, शेतकरी असं सगळ्यांना एकत्र घेऊन हा पक्ष पुढील काळामध्ये काम करणार आहे. आणि आपण बघतोय आता सध्या शक्ती कायदा असेल, शक्ती कायद्यांवरती आमचं गेले बरेच वर्ष झाले की आम्ही प्रयत्न करतोय की शक्ती कायदा हा अंमलात आला पाहिजे राज्यामध्ये, जेणेकरून कुठेतरी कडक कायदा असेल तर निश्चितपणे स्त्री ही सुरक्षित राहील.
समिती बनवली, त्यानंतर कायदा आहे तसाच आहे, त्याच्यावरती अंमलबजावणी कुठल्याही प्रकारे नाही. त्यानंतर टोल फ्री नंबर आपल्या पक्षातर्फे ठेवण्यात आलेला आहे. तो टोल फ्री नंबर मी आता जाहीर करते. 7758-98848 हा नंबर असेल. हा 24 तास महिलेच्या सेवेसाठी असेल. कुठेही महिला कधी असतील तर तिथे आमची टीम निश्चितपणे पोहोचेल आणि तिला पूर्णपणे ही मदत केली जाईल. आमच्या कमांडो सुद्धा आहेत दुर्गा ब्रिगेडच्या, त्यांच्या मार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना मदत होत असते रात्री बेरात्री. त्यानंतर विधवा महिला असतील. विधवा महिलांच्या समस्या आतापर्यंत कुठल्याही पक्षाने जाणून घेतलेल्या नाहीये. आपण बघतो प्रत्येक महानगरपालिका असतील तर त्यामध्ये विधवा महिलांना पेन्शन कुठल्याही प्रकारे जेवढी पोहोचायला पाहिजे तेवढी जात नाहीये. नुसतंच नावाला विधवा महिलांची ही पेन्शनची योजना आहे. तर अशा काही मुद्द्यांवरती पक्षाची ही कामं चालू असणार आहेत. आणि आपण जे बघतोय जे राजकीय पक्षांनी महिलांना 30% आरक्षण असेल, पुरुषांना 70% आरक्षण असेल, तर दुर्गा ब्रिगेड पक्षामध्ये पुरुषांना सुद्धा आणि महिलांना सुद्धा समसमान अधिकार हा असणार आहे. दोघांनाही आरक्षण निवडणुकीच्या टाइमामध्ये तेवढंच असणार आहे. म्हणजे जेवढ्या पुरुषांना ज्या जागा असतील तेवढ्या महिलांना सुद्धा जागा आम्ही राखीव ठेवणार आहोत. खरं तर दुर्गा ब्रिगेड पक्षाचं ध्येय म्हणजे निवडणूक लढवणं नाही, तर कुठेतरी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्या प्रक्रियेमध्ये उतरणार आहोत पुढील काळामध्ये. आत्ताच नुकत्याच महानगरपालिका झाल्या. आपण सर्वांनीच पाहिलं प्रत्येक पक्षाच्या खेळी वेगवेगळ्या झालेल्या आहेत. म्हणजे कोण इकडून ह्या पक्षामध्ये जात आहे तिकीट न मिळाल्यामुळे, किंवा पक्षांतर्फे कार्यकर्ते असतील महिलांना मोठ्या प्रमाणामध्ये डावललं गेलेलं आहे, सर्वसामान्य महिलांना. तर अशा कुठल्याही गोष्टी दुर्गा ब्रिगेड पक्षामध्ये होताना आपल्या सर्वांना दिसून येणार नाही. आणि त्याची मी आत्ताच ग्वाही देते की असा कुठलाही प्रकार आपल्या पक्षामध्ये तरी निश्चितपणे होणार नाही. आज आपण पाहिलं की बदलापूर मधली घटना असेल किंवा कोल्हापूर मधली जी घटना असेल, तर या घटना मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. आणि आज राजकीय पक्षाचे नेते जे अत्याचार करतायत, या लोकांना तिकीट देत आहेत. तर कुठंतरी हे योग्य नाहीये. जो अत्याचार करतोय, जो गुन्हेगार आहे, आपण त्यांनाच राजकारणामध्ये उतरल्यावरती राजकारणाचं पूर्णपणे उद्ध्वस्त होताना आपल्याला दिसतात. मग आमची जी युवा पिढी आहे, युवती ज्या आहेत, तर या घडणार कशा आहेत? समजा गुन्हेगारच सत्तेमध्ये आले तर युवकांनी बघायचं कोणाकडे? मग आम्हा सर्व युवकांना गुन्हेगारच व्हायला लागेल. तर अशा पद्धतीने आमचं सगळं ध्येय धोरणं आहेत. आणि पुढील काळामध्ये महिलांना न्याय द्यायचं काम पक्षातर्फे निश्चितपणे होईल. आणि राज्यभरामध्ये दुर्गा ब्रिगेड पक्षाच्या समित्या आम्ही लवकरच आता जाहीर करणार आहोत. आज संघटनेचा पक्षाचा हा स्थापना आपली झालेली आहे. आणि पुढील काळामध्ये सर्व नागरिकांची, ज्येष्ठांची, सर्वांची साथ या पक्षाला निश्चितपणे लागेल. आणि एक कौतुकाची धाप ही लागेल, जेणेकरून पक्षाचं कार्य निश्चितपणे मोठं होईल. सध्या दुर्गा ब्रिगेड तर्फे तक्रार पेट्या असतील या प्रत्येक कॉलेजमध्ये, शहरातल्या काही कॉलेजेसमध्ये बसवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून मुलींच्या तक्रारी ह्या तक्रार पेटीमध्ये बसतील. आणि दर आठवड्याला ती चावी उघडली जाते आणि त्यामध्ये ज्या तक्रारी असतात ह्या निवारण करण्यात येतं. त्याच प्रकारे पुढील काळामध्ये सुद्धा मी दुर्गा अभियान हे प्रत्येक शहरामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये आम्ही राबवणार आहोत. जेणेकरून ज्या महिलांना समस्या आहेत, मुलींना समस्या आहेत, या कुठेतरी सोडवता येतील. कारण मुली आमच्याकडे बोलतात, पुढाकार घेतात आणि त्यांचं कुठलंही वक्तव्य हे बाहेर जाणार नाही याची आम्ही निश्चितपणे काळजी घेतो. अजून आपण स्वसंरक्षणार्थ आज बघतोय लाडक्या बहिणींना पैसे दिले जात आहेत, मधीच घेतले जात आहेत. कुठेतरी मुलगी ही जर सुरक्षित राहिली तर निश्चितपणे त्या पैशाचा वापर होईल. आज राज्यामध्ये कुठेतरी मुलींना, महिलांना स्वसंरक्षणार्थ शिबिरं ही राज्याने घेतली पाहिजे. मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा महाराष्ट्र राज्यामध्ये आहे, तर तसं कुठेही होताना दिसून येत नाहीये. दुर्गा ब्रिगेड पक्षामार्फत प्रत्येक मुलगी ही स्वसंरक्षणार्थ कशा प्रकारे मजबूत होईल त्याचं आमचं ध्येय आहे. आणि प्रत्येक गावामध्ये जास्तीत जास्त शिबिरं कशा प्रकारे लावून मुलींना सक्षम करता येईल. त्याचबरोबर कायद्याची माहिती, राज्यामध्ये जो आपला कायदा आहे महिलांसाठी, बऱ्याच वेळेला महिलांना कायदा माहिती नाहीये, तर तो कायदा महिलांपर्यंत कशा प्रकारे पोहोचेल
तर त्याची आम्ही एक टीम तयार केलेली आहे. प्रत्येक शाळा, कॉलेज, ऑफिसेसमध्ये या कायद्याची माहिती आणि स्वसंरक्षणार्थ मुलींना हे पूर्णपणे शिकवलं जाणार आहे. तर अशा प्रकारे आज दुर्गा ब्रिगेड पक्षाची मी घोषणा करत आहे. आणि काही आपले समजा प्रश्न असतील तर मग तसे विचारू शकता. निवडणूक लढणार कुठे लढणार कसं? आता सध्या पुढील आता ZP आहेत, ग्रामपंचायती आहेत, तर निश्चितपणे दुर्गा ब्रिगेड पक्षामार्फत त्या निवडणुका लढवल्या जातील. आणि पुढील काळामध्ये सुद्धा महानगरपालिका आणि इतर निवडणुका या पक्षातर्फे निश्चितपणे लढून महिलांना न्याय द्यायचं काम आमच्यातर्फे होईल. तुम्ही म्हणलात की आपण जे काही गुन्हेगार लोक आहेत तेच राजकारणात आहेत सध्या, आणि राजकारणाचे आताचे जे आहेत छोटे मोठे जे कोण आहेत नामांकित प्रचलित पक्ष आहेत त्यांच्याकडूनही असे गुन्हे दाखल झालेल्या लोकांना उमेदवारी दिली जाते किंवा निवडणूक रिंगणात उतरवलं जातं. मग आपले काय निकष कसे असतील का? तुम्ही आता म्हणलात की आपण स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच संधी देऊ किंवा युवक युवतींनाच संधी देऊ, त्याबाबत काय असं? निश्चितपणे आता आपण पाहिलं की बदलापूरची जी एवढी मोठी घटना झाली, तर अशा प्रकारे जे गुन्हे करतायत यांना तिकीट दिलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे आम्ही तिकीट देणार नाही आहोत पक्षामध्ये. आपण जर बघितलं तर निवडणूक आल्या की अनेक पक्ष उदयास येतात, मात्र निवडणूक झाल्या की ते पक्ष कुठे हे दिसत नाही. तर आता तुम्ही तुमची राष्ट्रीय पक्ष तुमचा चालाय स्थापन, तर आता तुम्ही उदयास आला आणि नंतर तसं होणार आहे का? नाही, तसं होणार नाही. कारण पक्षाची उद्दिष्टच आहे की महिलांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काम करणं. आणि आपण पाहिलं भारतामध्ये कुठलाही पक्ष असा महिलांसाठी नाहीये किंवा महिलांच्या नावाने हा पक्ष नाहीये. नावामध्येच दुर्गा आहे, त्यामुळे दुर्गेसारखंच काम आम्ही निश्चितपणे करू आणि सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम आम्ही पुढील काळामध्ये करणार आहे. पूर्वी दुर्गा ब्रिगेड संघटना होती, संघटना असताना तुम्ही महाराष्ट्रात काम करतात किंवा आता तुमचा राष्ट्रीय पक्ष झालाय, तर मग महाराष्ट्रात न राहता तुम्ही भारतभर काम करणार आहेत का? निश्चित आता महाराष्ट्रामध्ये न राहता भारतभर काम करणार आहेच. दुर्गा ब्रिगेड संघटना जी होती त्याचंही भारतभर काम हे चालूच आहे. जरी राज्यापुरती जरी संघटना असली तरी बंगाल असेल किंवा या ठिकाणी जे आहे त्यामध्ये सुद्धा आमच्या दुर्गा ब्रिगेडच्या लेडीज आहेत आणि राज्य सोडून सुद्धा काम हे संघटनेचं चालू आहे. अजून एक प्रश्न आहे की तुम्ही रोजगाराचं काही नियोजन करणार आहात का युवक युवतीसाठी? आज आपण बघतोय शासनाच्या योजना मोठ्या प्रमाणात आहे. महिलांना उद्योग रोजगार, आता आपण पाहिलं की लाडक्या भाऊ योजना जी काढलेली आहे ती निम्मी तर कोणाला माहिती पण नाहीये. लाडक्या भावाच्या नावाने नुसती योजना काढली, परंतु लाडक्या भावाला रोजगार सध्या मिळताना आपल्याला दिसून येत नाहीये. त्याचबरोबर शासना जिल्हा उद्योग केंद्र, डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीच्या ज्या योजना आहेत या महिलांपर्यंत पोहोचत नाही. त्याच्या सबसिडी 30% आहेत महिलांना, परंतु जर त्या महिलांपर्यंत पोहोचल्या तर निश्चितपणे महिला उद्योजिका होतील. त्याचबरोबर महिलांसाठी उद्योजिकांसाठी आपण स्कीम जाहीर करतो, पण उद्योगधंदे करायला महिलांसाठी जागा उपलब्ध नाहीये. जर जागा असेल तर निश्चितपणे उद्योजिका या घडतील. तर कुठेतरी शासनाने बिल्डरांच्या घशांमध्ये ज्या जागा घातलेल्या आहेत तर त्या महिलांना दिल्या तर निश्चितपणे महिला उद्योजिका आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतील. अभय सर, तुम्हाला प्रश्न आहे माझा की उद्योगनगरीचे तुम्ही अध्यक्ष आहात, उद्योगनगरीचे अध्यक्ष म्हणून पाहिलं जातं, तर अनेक पिंपरी चिंचवड शहर असेल, या शहरामध्ये अनेक बेरोजगार तरुण आहेत. तर तुम्ही पुढाकार ठरवून या बेरोजगार तरुणांना रोजगार करून कसा देणार आहे? खरं तर आम्ही राजकारणामध्ये येण्याचा उद्देश नव्हता, परंतु आत्ताची जी संस्कृती आहे, खा त्याचं मटण आणि दाब माझं बटन, किंवा समोरच्याकडनं पैसे घ्या आणि मला मतं दे, ही संस्कृती येणाऱ्या युवा पिढीला बिघडण्याचं काम करते. म्हणजे आपले उमेदवारच जर म्हणत असतील की तुम्ही त्याचं खा आणि माझं बटन दाब, म्हणजे हा कुठेतरी भ्रष्टाचाराला एक त्यांनीच लावलेला सवयच आहे. आणि औद्योगिक परिसरात काम करत असताना गेले 6 ते 7 वर्ष जिल्ह्यातील अनेक तरुण नोकरीसाठी येतात, अनेक महिला घर बसल्या काम त्यांना पाहिजे, अनेकांना शासनाच्या योजना फक्त निवडणुका आल्या की नेते मंडळी भरघोस योजनांचा पाऊस पाडतात, परंतु नंतरच्या काळामध्ये ही सर्व मंडळी असतात ती आमच्याकडे येत असतात. कुठेतरी त्यांच्या हाताला काम पाहिजे असतं, कोणाला तरी स्टार्टअप उद्योग उभा करायचा असतो, परंतु शासनामध्ये गेल्यावर
शासनामध्ये सध्या प्रत्येक विभागामध्ये जे दलालांची भरती झालेली आहे, म्हणजे अधिकाऱ्याकडे जाण्याच्या आधीच त्या अधिकाऱ्याचाच तो दलाल असतो. त्यामुळं शासनाच्या योजना या फक्त दिखावा झालेल्या आहेत. आपण आता मध्यंतरी पाहिलं की लाडका भाऊ योजना काढली आणि लाडका भाऊ योजनामध्ये कित्येक लाखो मुलांना नोकरी देण्याचं आश्वासन शासनाने दिले. परंतु या ग्रामीण भागातील लाडका भाऊ असेल, बहीण असेल, यांना पुणे शहरामध्ये आम्हाला सांगितलं की उद्योगामध्ये नोकऱ्या द्या. परंतु नोकऱ्या देत असताना आम्ही त्यांना विचारलं की यांचा इन्शुरन्स कोण काढणार आहे. कारण कंपन्यांमध्ये ज्या अवजड मशिनरी आहेत त्याच्यामध्ये या तरुणांचा अपघात झाला तर शासनाने त्याच्याबद्दल काय विचार केलाय का, तर त्या संदर्भात सांगण्यात आलं की अद्याप तसा काही विचार केलेला नाही, पुढील काळामध्ये तसा विचार केला जाईल. या मुलांना जे 8,000, 7,000, 6,000 हे मानधन देण्यात येणार होतं, परंतु पुणे शहरामध्ये राहायचा खर्च पाहता, त्यांचा गाडी भाडा खर्च आणि त्यांचा जेवणाचा खर्च पाहता कमीत कमी 10 ते 12,000 रुपये खर्च हा प्रत्येक विद्यार्थ्याला येतो. आणि या योजना सबसेट फेल झाली. कारण उद्योगाला आज लाखो स्किल्ड वर्करची गरज आहे. शासनाने जी कौशल्य विकास केंद्र जी महाराष्ट्र राज्यामध्ये स्थापित केलेली आहे आणि आम्ही तर इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे त्यांना आवाहन करतो, आम्हाला 1 लाख माणसं पाहिजे. शासन त्यांचा पुरवठा करू शकतं का? आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी 20 ते 22 लाख तरुण आणि तरुणी ह्या बेरोजगार आहेत. ग्रामीण भागातील मुला मुलींना नोकरीसाठी आज बँगलोर सारख्या ठिकाणी जावं लागतंय. आज पुणे जिल्ह्यामध्ये कमीत कमी 60 ते 65,000 छोटे मोठे उद्योग आहेत. आणि जर शासनाने मनात आणलं तर या कंपन्यांमध्ये या तरुणांना उत्तम प्रकारे कौशल्य देऊन या ठिकाणी संधी निर्माण करून दिली जाऊ शकते. आणि या सगळ्या आता पाहता आम्ही बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांना विचारलं की काय करावं, राजकारणात जावं का नाही जावं. कारण कुठेतरी आपल्याला या सगळ्यांना न्याय देण्यासाठी बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की कुठेतरी एक राजकीय प्लॅटफॉर्म मध्ये असणं गरजेचं आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय पाहता, प्रत्येक राजकीय मध्ये भ्रष्टाचाराची पाळेमुळे ही रवलेली आहे. प्रत्येक नेत्यांचे एकमेकांवर आरोप करताना ज्या गलिच्छ भाषेमध्ये आरोप केले जातात, मग जर आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट झालो असतो तर निश्चित येणाऱ्या पिढीला काय मार्ग दिसला असता. येणाऱ्या पिढीला स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ कारभार, भ्रष्टाचार मुक्त शासन आणि येणारं जे आधुनिकरण आहे, जे जग आपलं आधुनिकरणाकडे चाललेलं आहे, त्याला कुठेतरी सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं. आपल्यातर्फे काही योजना राबवून त्यांना कंपनी किंवा आमच्यातर्फे आता दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे जिल्ह्यामध्ये प्रत्येक गाव असेल तिथं शाखा असेल, प्रत्येक ठिकाणी उद्योग गट तयार केला जाणार आहे. आणि या उद्योग गटाला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची विविध जी कामं आहेत त्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पण नुसतं प्रशिक्षण दिलं नाही जाणार तर त्याच्या मार्फत त्यांची विक्री व्यवस्था कशी होईल, त्यांनी बनवलेल्या वस्तू. कारण आज आम्ही पाहतोय की अनेक बचत गट आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहेत. आज महिला आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा आपल्या महानगरपालिकेचं विकास जे महिला बाल विकास मंडळ आहे, तर महिला बाल विकास मंडळाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी 3 लाख महिला आहेत. 3 लाख महिलांपैकी त्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये किती महिलांच्या हाताला काम दिलेलं आहे. शासन फॉर्म भरून घ्यायची कामं करतात. 50,000 फॉर्म भरून घेतले म्हणजे कामं दिले असं होत नाही. या महिलांच्या अपेक्षा आहे की वर्षभर कुठेतरी यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. परंतु आज प्रत्येक ठिकाणी हे बचत गट जातात, परंतु या बचत गटांचा वापर कुठेतरी राजकारणासाठी करून घेतला जातो. कुठेतरी योजनांचा भडीमार करा, कुठेतरी आपल्या वस्तू सायकल चेंज करून विकण्यासाठी तुमची गरज भागवा. परंतु या महिला ज्या उद्देशाने बचत गटामध्ये आल्या होत्या की प्रत्येकीच्या हाताला काम मिळेल. आज आपल्या महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले जातात. आज छोट्या छोट्या वस्तू जर महानगरपालिकेचे सगळे प्रभाग जरी पाहिलं आणि त्यामध्ये नुसतं पिनेल बनवायचं काम जरी इथल्या महिलांना दिलं तरी यातल्या कमीत कमी 20 ते 25,000 महिलांना रोजगार मिळू शकेल. या ठिकाणी युनिफॉर्म बनवायची कामं महानगरपालिकाने स्थानिकांना दिली तर निश्चितप्रमाणे इथल्या लाख महिलांना कसाही रोजगार निर्माण केला जाईल. आणि पुढील काळामध्ये दुर्गा प्रकल्पातर्फे
प्रत्येक उद्योग केंद्रामधून प्रत्येक महिलेला आर्थिक सक्षम कसं केलं जाईल याच्यासाठी निश्चित पाठपुरावा केला जाईल. ताई, आपण दुर्गा ब्रिगेड पक्षाची स्थापना महिलांच्या हितासाठी स्थापन केलेला पक्ष आहे. यापूर्वी पण आपण महिलांच्या हितासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करत होतो. परंतु पिंपरी महानगरपालिकेने सफाई कामगार महिलांना रात्रीच्या वेळेस कामाला लावलेलं आहे. हा महिला सुरक्षित राहतील का यासाठी आपण आवाज उठवला आहे. निश्चितपणे आता पाहिलं इलेक्शन ड्युटीच्या वेळेस सुद्धा रात्री सफाई महिला कर्मचारी ज्या आहेत त्या स्वच्छता करत होता, परंतु त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कुठेही घेतला गेलेला नाहीये. कारण मी त्या दिवशी पण विचारलं त्यांना की तुमच्या सुरक्षेचं काय. आपण प्रत्येक जण एक एकटं झाडू मारतोय प्रत्येक विभागामध्ये, कारण प्रत्येक मनुष्य हा चांगलाच नसेल. त्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेने यांची सुरक्षाही घेतली पाहिजे होती. एक प्रत्येक ठिकाणी एक सुपरवायझर रात्रीच्या वेळी हा दिला पाहिजे होता, तर तो कुठल्याही प्रकारे दिल्या गेलेला दिसून येत नाहीये. तर त्या बाबतीत निश्चितपणे आम्ही शासनाला पत्रव्यवहार हा करणार आहोत. कार्यकर्त्यांचं जाळं आपण कसं निर्माण करणार, कसं पोहोचणार कार्यकर्त्यांना? आता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपले संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते पक्षामध्ये सक्रिय असणारच आहेत आणि प्रत्येक भागामध्ये पक्षाची सदस्य नोंदणी असेल ती करून घेणार आहे. त्यानंतर त्यांच्या नियुक्त्या करून घेणार आहे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक आपल्या राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण पदाधिकाऱ्यांचं नेमणूक करणार आहे पक्षाची. त्यामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, संघटक असतील, उद्योग विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, असे वेगवेगळे विभाग प्रत्येकाला आपण वाटप देणार आहोत. पक्षाची कार्यकारिणी राज्य कार्यकारिणी जाहीर झालेली आहे. हो, राज्य कार्यकारिणी आपण जाहीर केलेली आहे. त्यानंतर मग आपला पक्ष स्थापन झालेला आहे. आता शाखा वाईज विस्तार करणार आहे. जिल्ह्यामध्ये गाव तिथं शाखा पुढील काळामध्ये आता सदस्यता नोंदणी चालू होईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपला लवकरच एक पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात येईल. येत्या 10 ते 15 दिवसामध्ये राष्ट्रीय आपला जो महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक विभागातील आपली लोक आहेत त्यांचा मेळावा जाहीर करण्यात येईल आणि प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये त्याची शाखा उभारली जाते. महापालिकेने इलेक्शनमध्ये काय उमेदवार उभे केले? पक्षातर्फे आतापर्यंत तरी महानगरपालिकेने घोषणा केली नाही, कारण आताच पक्ष आपला नोंदणीकृत झालेला आहे. दुर्गा ब्रिगेड संघटनेमार्फत आपण पुरस्कृत उमेदवार ज्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या महिला आहेत आपण त्यांना उभं केलेलं आहे. आपल्या पक्षातर्फे शेतकरी व ग्रामीण विकासावरती कशा स्वरूपाचा भर देणार आहे? ग्रामीण भागामध्ये सर्वप्रथम आपण पाहिलं की विविध शेती करणारे शेतकरी आहेत आणि कुठेतरी त्यांचा जो माल आहे हा आपल्याला बाहेर देशामध्ये पोहोचवायचा आहे आणि त्यासाठी कुठेतरी आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून त्यांचा माल वाया न जाता प्रत्येक ठिकाणी कोल्ड स्टोरेज असतील त्याच्यावरती भर दिला जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांचा जो माल आहे तो खराब होणार नाही. तर अशा प्रकारे आपल्या काही मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांचे प्रश्न हे पुढील काळामध्ये घेणार आहोत. आणि आपण पाहिलं की महिला कर्मचारी ज्या आहेत ज्या सोसायट्यांमध्ये कामाला जातात तर त्या महिलांचे प्रश्न पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. कुठेतरी त्यांचा खालच्या दर्जाचं बघून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होताना दिसून येत आहे, परंतु ते आतापर्यंत बाहेर आलेले नाहीत. तर अशा महिलांशी सुद्धा संपर्क साधून कशा प्रकारे त्याच्यावरती तोडगा काढता येईल तर ह्याच्या सुद्धा आमचं योजना आहे. त्याचप्रमाणे समान वेतन जे आहे, जे वेतन पुरुषांना भेटतं, आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या असतील किंवा मॉल्स असतील तर या ठिकाणी जर 700 रुपये पुरुषाला रोज असेल तर महिलेला फक्त 400 रुपये रोज असतो. म्हणजे समान रोजगार संदर्भामध्ये जे आहे वेतन तर समान वेतन केलेलं आहे पण ते फक्त कागदावरतीच आहे. तर त्याच्यावरती निश्चितपणे कुठेतरी पुढील काळामध्ये आम्ही आवाज उठवणार आहोत जेणेकरून महिलांना त्यांचा मान मिळेल. त्याचप्रमाणे आपण पाहिलं राज्यभरामध्ये महिलांसाठी शौचालय उपलब्ध नाहीयेत. ते औद्योगिक परिसर असेल किंवा हायवेज असतील ज्या किलोमीटरपर्यंत शौचालय पाहिजे तर त्या किलोमीटरपर्यंत कुठंच दिसून येत नाही. आपण पाहिलं पुणे टू पिंपरी चिंचवड हायवे असेल किंवा इतर हायवेज असतील तर कुठल्याही प्रकारे महिलांच्या आरोग्यासंदर्भात शासनाने लक्ष दिलेलं नाहीये. आम्ही गेले आता 4 ते 5 वर्ष प्रत्येक वेळेला मागणी करतोय शौचालया संदर्भामध्ये, पण शासनाने ते लाईटली घेतलेलं आहे आणि कुठेतरी ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मोठी चळवळ आता आम्ही उभी करणार आहोत.
आणि जर महिलांसंदर्भात जर अत्याचार असेच चालू राहिले तर मागच्या वेळी सुद्धा आमचं उपोषण झालं होतं पहिलंच महिलांच्या अत्याचाराविरोधात. तर निश्चितपणे पुढील काळामध्ये जर महिला सुरक्षित राहिल्या नाही तर दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण असेल, त्यानंतर अमरण उपोषण असेल, मी स्वतः हे करणार आहे. कारण कुठेतरी महिला सुरक्षित असतील तर आपला देश सुरक्षित असेल. आणि दुर्गा ब्रिगेड ह्या नावामध्येच दुर्गा आहे, त्यामुळे कुठेतरी महिलांना न्याय द्यायचं काम हे पक्षामार्फत होईल. आपण बोलतो सास सास तूफान बने जब तिनका तिनका शस्त्र बने, सास सास तूफान बने जब तिनका तिनका शस्त्र बने. खुद का सम्मान खुद करना पड़ेगा. आज हर बिटिया को दुर्गा बनना पड़ेगा. आज हर बिटिया को दुर्गा बनना पड़ेगा. सर्व मुली दुर्गेचं रूप घेऊन हे सगळ्या बाहेर पडतील जर त्यांना न्याय भेटला नाही तर. आमच्या शुभेच्छा आहे. आपल्या पक्षाला चांगली सुरुवात आहे, चांगलं काम करता येईल आणि आपल्या शहराचा स्थानिक पातळीवरून तुम्ही सुरुवात करता. काम केलेलंच आहे त्याआधी, पण ते आता राजकीय व्यासपीठावरून अधिक उत्तम प्रकारे ते करता येईल. स्थापना तलाठी याच्यामध्ये ही तिसरी पिढी आहे आणि आमचे वडील जे सोपानराव बोर होते, म्हणजे नानांचे वडील वगैरे हे सगळे सहकारीच होते. आणि तो समर बोरचा आहे 1956 संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील. आणि त्यांचे विचार आणि त्यांचा आदर्श घेऊनच मी काम करतोय आणि माझ्यानंतर तिनेही पुढाकार घेतलेला आहे याच्याबद्दल. त्या या संघटनेचं पक्षाचं तुम्ही ज्या वेळेस पुढाकार केला होता, काही तुम्हाला अडचणी जाणवल्यात? तसं अडचणी मला काही जाणवल्या नाही, कारण मी कोणाकडूनही काम करून घेतलं नाही. जवळजवळ 800 पानाची ती फाईल पक्ष स्थापनेची ती मी असेल आणि माझे सहकारी असेल, आम्ही दोघांनीच मिळून ही तयार केलेली आहे. त्यामुळं एकूण एक कायद्यापासून पूर्ण नॉलेज आम्हाला आहे. त्यामुळे कुठलेही प्रश्न जरी विचारले कुठल्याही राजकीय पक्षाने तर कुठल्याही फाईलमध्ये त्याची अडचण येताना आपल्याला दिसून येणार नाही. आणि ही पक्ष तयार करत असताना इथे 4 ते 5 महिने स्वतः सर्व फाईल तयार केलेली आहे. त्यामुळं निवडणूक पक्ष उभारणीपासून पूर्णतः माहिती दिला आहे. त्यामुळं पुढील काळात अभ्यास पूर्ण हे काम चालणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊंचा विजय असो. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचा विजय असो. आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? आवाज कोणाचा? अजून एकदा माझ्यावर मोठा आला पाहिजे, आवाज वाजलाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. नमस्कार. खरं तर आपण बघतोय की दुर्गा ब्रिगेड संघटना जी आहे ती राज्यभर काम करताना आपल्याला पाहायला मिळत होती आणि एकंदरीत जवळपास 5000 महिला ज्या आहेत त्या या दुर्गा ब्रिगेडमध्ये काम करत होत्या. आणि अखेरकार आज दुर्गा बोर यांनी जाहीर केलंय की दुर्गा ब्रिगेड हा पक्ष जो आहे तो राष्ट्रीय पक्ष म्हणून आता उदयास आला आहे. आपण त्यांच्याशी पाठिंबा ताई, खरं तर तुमचं अभिनंदन की जे संघटना होती त्या संघटनेचं रूपांतर आता पक्षात झालं. काय प्रतिक्रिया? 5 वर्ष दुर्गा ब्रिगेड संघटनेचं हे कार्य चालूच होतं, परंतु सध्याचं राजकारण बघता दुर्गा ब्रिगेड पक्ष हा आपण स्थापन केलेला आहे. कारण कुठेतरी महिलांना आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हा पक्षाची स्थापना झालेली आहे आणि महिलांच्या नावाने हा पक्ष काढलेला आहे. कुठेतरी भारतातील हा पहिला पक्ष असेल जो महिलांच्या नावाने काढलेला आहे. आणि ह्या पक्षामार्फत निश्चितपणे पुढील निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा पुरुषांना जेवढा अधिकार असेल तेवढाच महिलांना समसमान अधिकार या निवडणुकीमध्ये आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर मुली ज्या आहेत सध्या आपण बघतोय सुरक्षित नाहीत कुठेही, महिला आणि मुली, तर या विषयावरती पक्ष निश्चितपणे कार्य करणार आहे पुढील काळामध्ये. कारण आज आपण बघतोय महिलांवरती होणारे अत्याचार असतील, मुलींवरती होणारे अत्याचार असतील. आपली मेट्रो सिटी म्हटली जाते, परंतु कुठेतरी मेट्रो सिटी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांवरती जे अत्याचार आहेत ते वाढलेले आहेत. त्याचबरोबर मुलींना स्वसंरक्षणार्थ मजबूत करण्याचं काम दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये आम्ही करणार आहोत.
दुर्गा ब्रिगेड पक्षाचं प्रत्येक ठिकाणी कार्यालय आणि उद्योग गट इथून पुढील काळामध्ये सुरुवात होणार आहे. निश्चितच ताई, आपण म्हणलं की अन्याय अत्याचाराविरोधात असे काही प्रशिक्षण दुर्गा ब्रिगेड दिले जाणार आहेत. निश्चितपणे स्वसंरक्षणार्थ लाठी काठी, त्यानंतर त्याला कायद्याची माहिती असेल, हे पूर्णपणे दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे आम्ही देणार आहोत पुढील काळामध्ये. आणि सध्या आमच्या दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या सुद्धा तक्रारपेटी बऱ्याचशा शाळा आणि कॉलेजमध्ये आणि प्रशिक्षण हे मुलींसाठी मोफत हे चालूच आहे. आता सध्या जर बघितलं तर पिंपरी चिंचवडच नव्हे तर महाराष्ट्रभर बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. एक दुर्गा ब्रिगेड संघटना ही तरुणीला घेऊन चालणारी संघटना आहे. तर भविष्यामध्ये रोजगारासाठी मुलींसाठी काही योजना तुम्ही आखल्या आहेत का? निश्चितपणे महिलांना रोजगार आणि उद्योग देण्याचं काम आमचं आत्तापासून चालू झालेलंच आहे. बऱ्याचशा महिलांना उद्योगधंदे आम्ही दिलेले आहेत. त्यांना फूड व्यवसायामध्ये असेल किंवा इंडस्ट्री सेक्टरमध्ये असेल, आणि पुढील काळामध्ये ज्या महिला पक्षामध्ये त्यांची नोंदणी करतील तर निश्चितपणे त्यांना उद्योग व्यवसाय आणि रोजगार हे उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे. भविष्यामध्ये किती मुली ज्या आहेत त्या उद्योजिका दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे होणार आहेत? काय एकंदरीत काय जरी तास आहे? नाही, निश्चितपणे लाखो महिला या उद्योजिका होतील असंच आमचं ध्येय आहे. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.